राहिले आता या उपनगरात कोण आपल्याकडे बघतच नाही हो आमच्याकडे. आणि इकडला जर का बाग बघितला तर नाही कोण आता वंचित झालं कुठेतरी माळा येऊन राहिल्यासारखं झाले. आता 100 कोटी आले तर तुम्ही जर गावात त्यातले 10 कोटी इकडे आमच्या भागात तर खर्च करा. रस्त्यासाठी आमचा तर म्हणजे माणसाचा फायदा होऊ दे. आम्ही किती वेळा फोन करत होतो. शहरासाठी आता 100 कोटी आले त्यातले 10 कोटी इकडे उपनगराला दिलं तरी आमचं तेवढं सगळ्यांचं होते. रोड आमची पूर्ण इकडची नर्सिंग कॉलेजचा मेन रोड आहे. तर रोडच्या सगळ्या घरातले आत जाऊन बाथरूम पर्यंत नव्हे गॅस कट्ट्यापर्यंत जाऊन बघावं की जेवण कसं आम्ही जेवायला लागलो. कारण हे जेवण आणि धूळ एकत्र आम्ही सगळं खायला लागलो. आमची पूर्ण इकडची नर्सिंग कॉलेजचा मेन रोड आहे. तर रोडच्या सगळ्या घरातले आत जाऊन बाथरूम पर्यंत नव्हे गॅस कट्ट्यापर्यंत जाऊन बघावं की जेवण कसं आम्ही जेवायला लागलो. कारण हे जेवण आणि धूळ एकत्र आम्ही सगळं खायला लागलो. अधिकाऱ्यांनी फक्त आपल्या आमच्या नर्सिंग कॉलेज, मी एक नर्सिंग कॉलेजचा नागरिक आहे, नर्सिंग कॉलेज फक्त 1-2 तास येऊन थांबावं आणि यांनी प्रत्यक्ष बघावं की काय आहे. मग त्यांना समजेल की बाबा हे खरोखर माणसंही उठून उगाच बसल्यात का कामासाठीच आल्या. हे सगळेच प्रशासनाला समजेल की बाबा धुळा म्हणा किंवा येणं जाणं लहान मुलं किंवा आमच्या कॉलनीतल्या लेडीज वगैरे सगळ्या कशा जातात कशा येतात ते स्वतः त्यांनी इथे येऊन 2 तास फक्त बघावं. आम्ही दिवसभर इथे थांबतो. निवडणुकीच्या आधी देखील आम्हाला हाच असा त्रास झालेला आहे. निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांना देखील त्रास होतोय. याचं दुर्दैव शासनानं गांभीर्याने जाणून घ्यावं आणि नर्सी कॉलनीतील नागरिक किंवा इतर कोल्हापूरमधले नागरिक आहेत त्यांचं खरोखर महापौरांनी काहीतरी निष्कर्ष काढून ह्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना खरोखर इथं खाली जे ग्राउंड लेवलला आहेत त्यांना उतरावं. एसी मध्ये बसून कामं होत नाहीत. हे फक्त प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे. आणि आमच्या असं नाही की हे रोडच नाही म्हणत आम्ही, फक्त आमच्या घरातले जे आमची पूर्ण इकडची नर्सिंग कॉलेजचा मेन रोड आहे तर रोडच्या सगळ्या घरातले आत जाऊन बाथरूम पर्यंत नव्हे गॅस कट्ट्यापर्यंत जाऊन बघावं की जेवण कसं आम्ही जेवायला लागलो. कारण हे जेवण आणि धूळ एकत्र आम्ही सगळं खायला लागलो. त्यामुळे आमची लहान लहान मुलं सगळे आजारी पडायला लागले. त्याला प्रशासन जबाबदार काही कोण बघा ते ठरवा आणि आम्हाला पूर्णपणे लवकरात लवकर हे करून द्या. जर ह्या 2-4 दिवसामध्ये जर नाही भेटला आम्हाला काम करून तर आम्ही नक्कीच मेन रोड जो आहे फुलेवाडी रिंग रोड तो नक्कीच आम्ही आंदोलन तीव्रमध्ये चिवू. अजिबात गाडी एक देखील सोडणार नाही किंवा अधिकाऱ्यांनी इथे येईपर्यंत हे काम पूर्ण केल्याशिवाय तिथून आंदोलन हटणार नाही. आपण त्या रोड ते पण नाही ते पण नाही आता फुलाचं पण परवा बघून गेलं कोऱ्यामध्ये ते परत पॅचवर्कचा विषय की नाही हे अमृतमधलं काम वगैरे त्यांनीच करायचं आहे. अमृतमधला तुम्ही जर बसला की नाही अमृतची जेव्हा आयुष्यभर होणार नाही. मी लिहून देतो, मी लिहून पत्रकार पुढारीचा म्हणून लिहून देतो तुम्हाला. कारण की ह्याची आपल्या अमृत योजनेनं पाणी योजनेची कामं झालेत की नाही त्याचं 5 वर्ष झालं, त्याचं काम सगळं पूर्ण झालं आता तरी पण अजून पॅचवर पाहिजे. आणि आता कॉलनीतले माणसं बाहेर पडायला लागले की काय करायचं कॉन्ट्रॅक्टर आहे का नाही तो कुठे काम चालू असतं त्याचं जीसीबीसी इथं आणून ठेवूया त्याने आता ते त्याच्यावर करणार नाही कॉन्ट्रॅक्टर काम. अमृतचा आहे कोणता रस्ता? अमृतचा आहे तो गुजरातचा आहे तो. गुजरात मधला आहे तो सगळी बाहेरची गुजरात आणि बदलत्यात आठवड्यात सुरेश पाटील साहेब म्हणत तीच गावली तर ते बुलेट सगळं पाटील त्यांच्या अंडर असतात डायरेक्ट गाडी फोन लावू काय मी जलअभियंत्यांना बोला, जलअभियंता गाडगेला फोन लावा. नरसिंहमध्ये पण हे असंच आहे सगळं गेलेलं धुळला आणि काय इकडं अल्फोन्सो स्कूल आहे खाली बरोबर. पुढच्या 40 गाड्या असतील, 40-50 गाड्या त्यांच्या जर गाड्या गेल्या की नाही दुर्ळा पडल्यात 2-3 वेळा लेडीज त्याच्यामुळे लेडीजना लहान मुलांना त्रास व्हायला लागला. प्रत्येक हे 15 महिना झाला की प्रत्येक घरात एक लहान मुलगा आजार आहे. हॅलो हा साहेब नमस्कार, विजयकुमार कांबळे बोलतोय. नुसता घसा धरला की नाही आपली नर्सिंग कॉलनी आहे ना इथं का नाही लाईन पाणी लाईन टाकण्यासाठी हे केलं होतं, खुदाई केली होती पण त्याचं पॅचवर्क करून दिलेलं नाही. तर आता नागरिक किती जमल्यात त्याचं परत जी पण आल्यात आपल्या भागात. कारण काय आलं एवढा धुळा आणि एवढे आहे की नाही. आता जर का तुम्ही जर का सिच्युएशन बघितला कारण की ते नाही ते मोजवल्या त्याने पण जे पॅचवर्क करायला लागतंय जे आपण हां डांबरी पॅच मंगळवार बुधवार नंतर होईल काय तो साहेब लवकरात लवकर हे बघायला पाहिजे ना. आता तुम्ही स्वतः इथे येऊन बघितलं ना मनशीला ही आम्ही आता कशी राहायला लागलोय इथं तुम्हीच मनशीला. तर आम्ही जवळजवळ 40-50 वर्षाला इथं राहायला की नाही एवढा आम्हाला त्रास झालेला नाही तेवढं या 2 महिन्यात.
आणि ते जे हे आहेत की नाही आपले ही ड्रेनेजवाली ती काय म्हणली हे झाल्या तुम्हाला 2 मिनिटात करून देणार झाल्या लगेच अर्ध करणार आम्ही लगेच आम्ही डांबरी वरतना लगेच अर्ध्यात लगेच हे करणार ते पण नाही त्यांचं प्लस त्यांनी म्हणजे पाणी लाईन टाकली त्यांना येणार आहे म्हणजे टीव्ही प्लस काय झालं, त्यांना काय म्हणलं एक काम करा टँकर तरी फिरवत जा म्हणलो पाण्याचा म्हणजे जेणेकरून धुळा दुपारचा उठणार नाही लहान मुलं वगैरे शाळेत येण्याचं जाणं चालू आहे तो टँकर पण पाण्याचा त्यांनी फिरवला बघा साहेब कारण काय माहिती उगाच माणसं आणि लेडीज जर बाहेर पडली तर उगाच परत हे होईल कारण तुम्ही स्वतः येऊन रोड बघितला ना माणसाला खरोखर येईल तुम्ही कसं राहिला ते पण पिकअपला गेले असेल वरती हां टाकायचं तुमच्या ग्रुपवर नाही ती बघा साहेब एक राजगुरू मिनिट सचिन पाटील